नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अकॅडमिक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्डचा पहिला चॅप्टर 3 डायमेन्शनल शेप याची एक्सरसाइज 1 पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खाली दिसणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. जेणेकरून काय होईल, मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर वेळ न घालवता आपण एक्सरसाइज स्टार्ट करूया. इथे बघा एक्सरसाइज 1 दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आपल्याला सब क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्याच्यातून करेक्ट आन्सर जे आहे किंवा करेक्ट आन्सरचा ऑप्शन सिलेक्ट करायला सांगितले. फर्स्ट वन बघा, व्हॉट शेप विल बी फॉर्म इफ कॅरम पीसेस आर प्लेस वन ऑन टॉप ऑफ द अदर. म्हणजे काय की जो काही कॅरम बोर्ड असतो आणि त्याचे जे कॅरम पीस म्हणजे ज्याला आपण सोंगट्या म्हणतो, त्या सोंगट्या जर एकावर एक ठेवल्या तर कोणता शेप तयार होतो असं त्यांनी म्हटले. तर आणि ऑप्शन दिलेला आहे क्युबॉइड, सिलेंडर, कोन, क्यूब. तर ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय होईल? जर का आपण सोंगट्या एकावर एक ठेवल्या तर सिलेंडर शेप तयार होईल. ठीक आहे. नेक्स्ट वन कोणतं आहे बघा, बाय विच टू सिमिलर शेप्स इज आवर ग्लास फॉर्म. इथे आवर ग्लासचा पिक्चर दिलेला आहे आणि त्याचे जे शेप्स आहेत, टू सिमिलर शेप्स, तर ह्याचा शेप कोणता होतो? त्याचे ऑप्शन दिलेले आहेत, ए क्यूब, बी ट्रायंग्युलर प्रिझम, सी स्क्वेअर अँड डी कोन. तर ह्या डायग्राम मध्येच आपल्याला त्याचा शेप दिसतो, त्याचा आन्सर आहे डी कोन. थर्ड वन मध्ये क्वेश्चन विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग शेप्स इज नॉट 3 डायमेन्शनल. ह्या प्रश्नामध्ये त्यांनी असं विचारलंय की कोणता शेप 3 डायमेन्शनल नाही. त्याचे ऑप्शन दिले, स्क्वेअर, बी दिलंय स्पेअर, सी आहे सिलेंडर आणि डी आहे कोन. तर इथे प्रश्न असा विचारलेला आहे की जो 3 डायमेन्शनल शेप नाही असा कोणता ऑप्शन करेक्ट आहे? तर ऑप्शन नंबर ए, स्क्वेअर. हा होता फर्स्ट वन क्वेश्चन. देन आता सेकंड क्वेश्चन आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न त्यांनी असं म्हटलं आहे, ड्रॉ 3 डायमेन्शनल फिगर्स फ्रॉम द नंबर्स गिवन बिलो अँड राईट द नेम्स. म्हणजे इथे जे 4 त्यांनी सब क्वेश्चन विचारले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जे काही नंबर्स दिलेले आहेत त्या नंबर्स वरून आपल्याला काय करायचंय, तर 3 डायमेन्शनल शेप मधली ती जी काय फिगर आहे ती ड्रॉ करायची आणि तिचं नेम द्यायचं आहे. फर्स्ट वन बघा, देअर आर 5 फेसेस, 5 vertices and 8 edges. One face is square and the remaining faces are triangular. तर तो शेप जो आहे तो कोणता होईल? म्हणजे असा शेप ज्याला 5 फेसेस आहेत, 5 vertices आहेत आणि त्याला 8 एजेस आहेत, हे असूनही त्याचं वन फेस कसं आहे? स्क्वेअर शेप मध्ये, अँड रिमेनिंग फेस म्हणजे उर्वरित जे काही फेसेस आहेत ते ट्रायंग्युलर असणार आहेत. तर ती जी फिगर आहे ती कोणती होणार आहे? स्क्वेअर पिरॅमिड. आपण प्रॅक्टिस सेट मध्ये पाहिलेलं आहे स्क्वेअर पिरॅमिड. तर त्याची जी फिगर आहे ती अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे. हा काय आहे? स्क्वेअर पिरॅमिड. ओके. सेकंड वन आहे, वन फेस इज कर्व. अशी फिगर जिचं वन फेस हे कसं आहे? कर्व आहे. इट हॅज नो वर्टायसेस, त्याला कोणताही वर्टायसेस नाहीत, अँड नो एजेस, आणि एजेस पण नाही. तर मग तो जो 3 डायमेन्शनल शेप आहे तो कोणता असेल? कोणता असेल बरं? स्पेअर. येस, स्पेअर. सॉरी, स्पेअर.
स्पेअरचा शेप तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ करू शकता. ओके, आता थर्ड वन बघूयात. थर्ड वन आहे, देर आर 6 फेसेस 12 एजेस अँड 8 वर्टायसेस. म्हणजे ज्याला 6 फेसेस 12 एजेस आणि 8 वर्टायसेस आहेत असा जो शेप आहे तो कोणता आहे? क्युबॉइड आहे. फोर्थ वन, देअर इज 1 कर्व फेस 2 सर्क्युलर एजेस अँड 2 फ्लॅट फेसेस. म्हणजेच की असा एक जो शेप आहे ज्याला 1 कर्व फेस 2 सर्क्युलर एजेस अँड 2 फ्लॅट फेसेस आहे असा तो शेप कोणता? तर तो कोणता होणार आहे? सिलेंडर. सिलेंडरला काय असतं? कर्व फेस अँड सर्क्युलर एजेस असतात. बरं, आपल्याला फक्त नेमिंग लिहायला सांगितलंय का? नाही, तर त्यांचे फिगर पण ड्रॉ करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्युबॉइड ड्रॉ करायचा आणि अशा पद्धतीने तुम्हाला सिलेंडर ड्रॉ करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे एक्सरसाइज 1 आपली पूर्ण होते आणि आपण इथे थांबतो. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आणखी कोणकोणत्या व्हिडिओज तुम्हाला हव्या आहेत हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.